अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेला सापडला सूर, असंच मला या मथळा द्यावासा वाटतोय या ब्लॉगचा. त्याचं कारण पहिले 2 सामने हे अत्यंत एकतर्फी झालेले होते. भारतीय संघानं झिम्बाब्वे संघाला धुवून काढलेलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये जेव्हा भारतीय संघाने 289चा धावफलक उभारला तेव्हा परत एकदा वाटलं परत तीच कथा होणार, झिम्बाब्वे संघ परत एकदा हाताला पांढरा रुमाल बांधणार. तसं झालं नाही. सामना भारतीय संघानं 13 धावांनी जिंकलाय, पण तोंडचं पाणी झिम्बाब्वे संघानं भारतीय संघाच्या पळवलेलं होतं असं म्हणायला लागेल. शुभमन गिलची इनिंग काय वर्णन करावं त्याचं. या पठ्ठ्यानी या संपूर्ण मालिकेमध्ये त्याला जी संधी मिळाली आहे त्याचं सोनं करून दाखवलं. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये तो सलामीला गेला होता शिखर धवन बरोबर, त्यांनीही सातत्य दाखवलेलं आहे. नंतर KL राहुलला संधी मिळावी बॅटिंगची म्हणून तो सलामीला गेला. 3 नंबरला शुभमन गिल आला, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी बहारदार बॅटिंग केली. ईशान किशननी त्याला थोडी साथ दिली. KL राहुलनी 30 केल्या, शिखर धवननी 40 केल्या आणि भारतीय संघासमोर एक उत्तम धावफलक हा दिसू लागलेला होता. कारण 289 झिम्बाब्वेमध्ये कमी धावसंख्या नाही मानली जात. जेव्हा झिम्बाब्वे संघाचा पाठलाग चालू झाला तेव्हा सुरुवात अडखळत झाली आणि वाटलं होतं की हा सामना परत एकतर्फी होईल. परंतु सध्याच्या घडीला जो सगळ्या संघांविरुद्ध उत्तम बॅटिंग करतोय त्या सिकंदर रझानी सिकंदर इनिंग करून दाखवलेली आहे. नुसतं त्याचं शतक महत्त्वाचं नव्हतं, तर त्यांनी महत्त्वाच्या खेळाडूंवरती चढवलेला हल्ला हा प्रेक्षणीय होता. दीपक चहरसारखा खेळाडू जो बॉलिंग करता T20मध्ये 50 ओव्हरच्या गेममध्ये निष्णात मानला जातो, त्याला सुद्धा त्यांनी व्यवस्थित चोपून काढलं. मी तर म्हणेन की कुलदीप यादव आणि अक्षर पटेलनी थोडेसे ब्रेक्स लावले. स्पिन खेळायला समोरच्या संघाला थोडंसं अवघड जातं, म्हणून झिम्बाब्वे संघाला अंतिम धावफलकाचं यश गाठता आलं नाही. मी तर म्हणेन की एकदा आवेश खानच्या ओव्हरमध्ये, मला वाटतं 47 का 48वी ती ओव्हर होती, त्याच्यामध्ये चांगला चोप पडलेला होता आणि झिम्बाब्वे संघाच्या यशाच्या शक्यता खूप वाढलेल्या होत्या. अशा वेळेला लॉर्ड शार्दूल ठाकूर भारतीय संघाच्या कामी आला. त्यांनी एक महत्त्वाचं षटक टाकलं, त्याच्यामध्ये त्यांनी आऊटही काढलं, ज्याला कारण परत सिकंदर रजाला आऊट करण्याचं कारण होता शुभमन गिल. काय तो झेल होता, आई शपथ. म्हणजे 130 धावांची खेळी करून शुभमन गिल या खेळाडूंनी पुढं येऊन सूर मारत जमिनीपासून काही इंचावरती तो झेल पकडला. या सगळ्याच गोष्टी प्रेक्षणीय होत्या. परंतु त्या आऊट होण्यानंतर सुद्धा भारतीय संघातल्या बऱ्याचशा खेळाडूंनी जाऊन सिकंदर रजाचं वैयक्तिक कौतुक केलं, जे बघायला खूप छान वाटलं. मी तर असं म्हणेन की ही स्पोर्ट्समन स्पिरिट जे असतं हे खूप क्रिकेटमध्ये, कुठल्याही खेळामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते दाखवलं गेलं पाहिजे. कारण क्रिकेटची ही संस्कृती, ही खेळाची संस्कृती ही जपणं खूप महत्त्वाचं आहे. 3-0 3 सामन्यामध्ये विजय, निर्भेळ यश म्हणता येईल. परंतु याच्यामध्ये सगळे प्रश्न सुटले का असं म्हणता येणार नाही. कारण KL राहुलला म्हणावा तेवढा सूर गवसला नाही. दीपक चहर एक सामना खेळला, एक सामना नाही खेळला, परत आजचा सामना खेळला ज्याच्यात त्याला चोप पडला. या सगळ्या अर्थाने सर्व बॉक्सेस टिक झाल्यात असं म्हणता येणार नाही. परंतु 3-0 विजय हा कमी मानता येणार नाही. तुमचं मत काय सिकंदर रजाच्या इनिंगबद्दल? तुमचं मत काय शुभमन गिलच्या खेळीबद्दल, त्याच्या भन्नाट कॅचबद्दल मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.